श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते. तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, उद्या गुढीपाडवा आहे आणि या गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही सकाळी जेव्हा चहा उकळून घेता प्यायला, त्यावेळेस हा चहा उकळताना तुम्हाला त्या चहामध्ये एक वस्तू टाकायची आहे आणि हा चहा तुम्हाला घरातील सर्वांना घ्यायचा आहे. अगदी एक घोट चहा तुम्ही घेतला तरी देखील चालेल, कारण हा चहा खूप प्रभावी आणि लाभ देऊन जाणारा आहे आणि हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. तुम्ही नक्की करा. उद्या 30 मार्च वार रविवार या दिवशी गुढीपाडवा आलेला आहे. गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाची सुरुवात असते. मराठी माणसाच्या नवीन वर्षाचा पहिला दिवस असतो आणि आपल्या मराठी माणसाचं हे नवीन वर्ष असतं. तर हे नवीन वर्ष जे आहे येणारं, ते आपल्याला सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं आणि भरभराटीचं जावं. आपल्या घरामध्ये जे काही त्रास आहेत, निगेटिव्हिटी आहेत, दुःख आहेत, ते सगळं काही दूर होऊन हे आपलं वर्ष खूप खूप आनंदात जावं, यासाठी आपल्याला काही सेवा आणि उपाय करायचे आहेत. त्याचं आपल्याला या दिवशी अत्यंत असे पुण्यफल मिळतेच. बघा, कोणत्याही सेवेचं फळ हे आपल्याला नक्कीच मिळतं. कोणतीही सेवा व्यर्थ जात नाही आणि या अशा विशिष्ट तिथींवरती आपण जर काही छोटे छोटे उपाय केले तर आपल्याला नक्कीच याचा फायदा होतो. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. त्यामुळे या शुभ दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी कंटाळा न करता, न विसरता हे जे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छोटे छोटे उपाय सांगितलेले आहेत ते तुम्ही नक्की करा. बघा, याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. अनुभव घेऊन बघा. आणि गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही सकाळी जेव्हा चहा करणार आहात तेव्हा उकळत्या चहामध्ये ही गोष्ट नक्की टाका आणि घरातील सर्वांनी हा चहा थोडा थोडा घ्या. आता बघा, सकाळी जर तुम्हाला हा चहा घ्यायला नाही जमलं तर तुम्ही संध्याकाळी देखील हा चहा घेऊ शकता किंवा सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला जर तुम्हाला हा जो चहा आहे तो घ्यायला जमलं तर तुम्ही घेतला तरी अतिशय उत्तम. हा उपाय केल्यामुळे आपल्या घराला कोणाची नजर लागली असेल, मोठ्यातले मोठे दोष जे असतील ते नाहीसे होतात. किंवा बघा, तुम्हाला स्वतःला असं कित्येक वेळा तरी वाटतं, मी एवढं कष्ट करते, काम करते, तरी पण माझं काम जे आहे पूर्ण होत नाही किंवा कुठलंही काम हातामध्ये घेतलं तर ते पूर्णत्वात जात नाही. तेव्हा तुमचं मन असं म्हणतं की मला कोणाची तरी नजर लागलेली आहे. आणि बघा, काही गोष्टींचा जर वाईट गोष्टी असतात त्यांचा आपल्यावर परिणाम झाला असेल तर त्या गोष्टींपासून दूर जाण्यासाठी आणि आपल्या आयुष्यामध्ये भरभरून सुख आणि आनंद येण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. बघा, तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की एखादा माणूस कष्ट भरपूर करत असतं पण त्यांना कधीच कामामध्ये यश मिळत नाही, नेहमी अपयश येत राहतं. आपल्याच घरातील व्यक्तींचं उदाहरण घ्या. आपली मुलं असतील, खूप अभ्यास करतायत, खूप मेहनत करतायत, परंतु त्यांना म्हणावं असं परीक्षेमध्ये यश मिळत नाही. आपले मिस्टरच घ्या, खूप कष्ट करतात, रात्रंदिवस ते कुटुंबासाठी कष्ट करत असतात, परंतु त्यांच्या कष्टाला म्हणावं असं फळ मिळत नाही, नशिबाची साथ मिळत नाही. किंवा बघा, अशा आपल्या काही गृहिणी आहेत, ताई आहेत, भरपूर कष्ट करतात, आपल्या संसारासाठी हातभार लावायचा प्रयत्न करतात, परंतु त्यांना अशा गोष्टी मध्ये यश येत नाही. काही ना काहीतरी शारीरिक त्रास त्यांना उद्भवतात किंवा त्या त्रासातून त्यांना जावं लागतं. पैसा तर घरात येतो, पैसा आलेला दिसतो, परंतु तो वायफळ असा, म्हणजेच दवाखान्यामध्ये औषध पाण्यासाठी खर्च होतो, तो घरामध्ये टिकत नाही. म्हणूनच बघा, आपल्या कष्टासोबत जर आपल्याला नशिबाची साथ पाहिजे असेल तर या प्रभावी दिवशी हा तुम्ही उपाय नक्की करा. यशप्राप्तीसाठी हा तोडगा नक्की करायचा आहे. आणि उकळत्या चहामध्ये तुम्हाला जी गोष्ट टाकायची आहे ती माता लक्ष्मीची अत्यंत प्रिय अशी गोष्ट आहे. तर ती गोष्ट म्हणजे दालचिनी. दालचिनीचा जो सुगंध आहे तो माता लक्ष्मीला आकर्षित करतो. माता लक्ष्मी म्हणजे धन, पैसा, वैभव हे आपल्याकडे यावं असं प्रत्येकाला वाटत असतं आणि म्हणून आपल्याला हे उपाय करायचे असतात. बघा, दिवाळीच्या वेळेस देखील दालचिनीचे काही उपाय केले जातात.
बघा, दालचिनीच्या सुवासामुळे माता लक्ष्मी जी आहे ती घराकडे आकर्षित होते आणि म्हणूनच तुम्हाला सकाळी सकाळी हा उपाय करायचा आहे आणि आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती घालवून टाकण्यासाठी हा अत्यंत प्रभावी आणि सोपा उपाय आहे। आता तुम्हाला काय करायचं आहे की सकाळी जेव्हा तुम्ही चहा उकळवायला ठेवलेला असतो त्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे आणि तो चहा उकळवून तुम्ही घरातील सर्व सदस्यांनी प्यायचा आहे। नवीन वर्षाच्या सुरुवातीला जर तुम्ही हा उपाय केला तर माता लक्ष्मीचा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळेल, आपल्याला कशाचीही वर्षभर कमी पडणार नाही। आणि बघा, तुमची जर 7:30 चालू असेल तर तुम्ही नक्की आवर्जून हा उपाय करा। तुम्ही केलेल्या कामामध्ये तुम्हाला यश मिळावं, आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी, पैसा वैभव हे सगळं आपल्याकडे भरभरून यावं असं तुम्हाला जर वाटत असेल तर न चुकता गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी चहा उकळताना या चहामध्ये तुम्हाला दालचिनीचा एक तुकडा टाकायचा आहे। नक्की ना विसरता हा उपाय करा। बघा, प्रत्येक माणसाला सुख हवं असतं, आनंद हवा असतो, पण अशा या शुभ दिवशी आपण हे छोटेसे उपाय जे आहेत ते करायला विसरून जातो किंवा कंटाळा करतो किंवा काही लोकांचा या अशा गोष्टींवर विश्वास नसतो। पण तुम्ही या गोष्टी करून बघा, केल्यानं तुमचं काही वाईट तर होणार नाही, झालं तर चांगलंच होईल। नक्की तुम्ही हा उपाय करून बघा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। अत्यंत प्रभावी आणि सोपे सोपे हे उपाय असतात। हे केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये भरभराटी, आनंद, सुख येते आणि त्याचा आपल्याला प्रचंड प्रमाणावरती लाभ होत असतो। तर बघा, उद्या येणाऱ्या गुढीपाडव्यासाठी माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीला खूप साऱ्या शुभेच्छा। येणारं तुमचं हे जे वर्ष आहे ते खूप आनंदाचं, सुखाचं, समाधानाचं आणि भरभराटीचं जावं। तुमच्या आयुष्यात ज्या काही दुःख आहेत, त्रास आहेत ते दूर व्हावेत हेच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते। चला तर मग व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा। आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते। अशाच छानशा माहितीबरोबर नवीन व्हिडिओसोबत उद्या पुन्हा नव्याने भेटूया। सर्वांना श्री स्वामी समर्थ।